नमस्कार मंडळी. तुम्ही साबुदाण्याची खिचडी अनेक वेळा अनेक प्रकारे करून पाहिली असेल, परंतु या पद्धतीने एकदा साबुदाण्याची खिचडी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. इथे मी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्याला अर्धा इंच पाणी राहील इतपत पाणी टाकून 4 तास भिजवून घेतलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. अगदी छान हा मोकळा मस्त मोत्यासारखा साबुदाणा भिजला आहे. यानंतर आता आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेऊया. 1 वाटी जिथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी, त्याचे हलकेसे साल काढलेले आहेत आणि 7 ते 8 हिरवी मिरची याचा असा जाडसर कूट करून घ्यायचा आहे. यानंतर कढईमध्ये 4 चमचे तूप टाकलेलं आहे आणि या तुपावरती आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण हलकसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये भिजलेला साबुदाणा घालूया. यावरती आता मी 1 मोठा बटाटा इथे त्याचे किस करून घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्टार्च निघून जाईल आणि अगदी गच्च पिळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. पाणी जर राहिलं तर साबुदाणा चिकट होऊ शकतो. आता हे आपण जे सर्व पदार्थ घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आणि यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटाची मस्त एक छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली खिचडी खाण्यासाठी अगदी रेडी झालेली असेल. तुमच्या घरी साबुदाण्याची खिचडी कशा प्रकारे केली जाते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला कमेंट वाचायला खूप आवडेल आणि मी कमेंटला रिप्लाय देखील देईल. आता आपली खिचडी छान रेडी झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तुम्हाला ही माझ्या पद्धतीची रेसिपी कशी वाटली ती देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्या देखील तुम्ही सांगू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत जर पाहिली असेल तर प्लीज रेसिपी लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.